हॅलो एव्हरीवन, फूड रेसिपी या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत भरली वांगी। एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी झणझणीत भरली वांगी कशी बनवायची आपण आज या रेसिपीमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी साहित्य लागेल ही अशी देठ कापून घेतलेली वांगी, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, काश्मीरी मिरची पावडर, शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट, हळद, मीठ, जिरे, मोहरी। सर्वप्रथम काय करायचे सर्वप्रथम या वांग्याला काय करायचे माहिती आहे का, असं मधून कट करून 4 भागामध्ये डिवाइड करून घ्यायचं आणि मध्ये मीठ लावून घ्यायचं। हे पहा, वांग्याला असं 4 भागामध्ये डिवाइड करून घ्यायचं। 4 भागामध्ये डिवाइड करून घेतल्यानंतर पूर्ण वांग्याला मीठ लावून घ्यायचं। जेवढे वांगे आपण भाजीसाठी घेतलेले तेवढ्या वांग्याला मीठ लावून घ्यायचं। मीठ लावून घ्यायचं कारण एकच आहे की आपण जो भरली वांग्यामध्ये मसाला घालणार आहे तो मसाला व्यवस्थित बसतो आणि शिजताना आपली वांगी काळी पडणार नाहीत। त्यामुळे सगळ्या वांग्याला मीठ लावून घ्यायचं। हे पहा, मी सगळ्या वांग्याला मीठ लावून घेतलेले अशा प्रकारे। आता यानंतर आपण भरली वांग्यामध्ये जो मसाला भरतात तो तयार करूया। तर चला तर मग आपण तयार करूया मसाला भरली वांग्यासाठी लागणारा। सर्वप्रथम एका प्लेटमध्ये शेंगदाण्याचं जाडसर कूट घ्या। त्यानंतर लाल तिखट टाकून घ्या। भाजी आपल्याला जेवढी तिखट हवी आहे त्या प्रकारे आपण लाल तिखट घालून घेऊ। यानंतर थोडीशी हळद घालून घ्या। गरम मसाला थोडं काश्मीरी मिरची पावडर आणि थोडी कापलेली कोथिंबीर घालून घ्या आणि हे व्यवस्थित ड्राय असताना थोडं मिक्स करून घ्या। व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून थोडं ओलसर मसाला बनवून घ्या। वांग्यामध्ये व्यवस्थित बसले जाईल त्याच प्रकारे पाणी टाका। हे बघा, अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्या मसाला। हे पहा, आपला मसाला तयार झाला आहे। यानंतर आपण हा मसाला वांग्यामध्ये भरून घेऊया, दाटसर भरून घ्यायचा। चला तर मग सुरू करूया आपण आपल्या रेसिपीला। हे पहा, मी वांग्यामध्ये छान असा गच्च मसाला भरून घेतलेला आहे। जेवढा मावेल याच्या वांग्यामध्ये त्या प्रकारे तुम्ही मसाला भरून घ्यायचा आहे। आता आपण इथे गॅसवरती तेल कडवण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्या। हे पहा, इथे तेल गरम झालेले। आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि लसूणची पेस्ट घालून घेऊया। जिरे मोहरी लसूणची पेस्ट छान अशी कढू द्या। यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता घालून घेऊ। कढीपत्ता पण छान असा कढू द्या। हे पहा, इथे सगळं साहित्य छान असं कढलेले। आता आपण यामध्ये थोडंसं लाल तिखट, हळद टाकून घेऊ। आपण मसाल्यामध्ये अगोदर थोडी हळद घातली होती म्हणून आता थोडीशी घालून घ्यायची। थोड्या प्रमाणात लाल तिखट, असं काश्मीरी मिरची पावडर। यानंतर आपण जो वांग्यामध्ये मसाला भरण्यासाठी केला होता तो पण याच्यामध्ये टाकून द्यायचा तेलामध्ये आणि सगळं साहित्य छान असं तळू द्यायचं। हे पहा, सगळं साहित्य छान असं तळल्या जात आहे। यात आपण वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ। हे पहा, थोडीशी कोथिंबीर पण घालून घ्यायची। एकदम कमी आचेवर गॅस ठेवायचा। यानंतर आपण जी वांगी भरली होती ती आता एक एक करून सोडूया या भाजीमध्ये। एक एक करून सगळी वांगी या मिश्रणामध्ये ठेवून द्या। छान 3 ते 4 मिनिटं याला एका साईडने शिजू द्या, नंतर पलटून घ्या। आता 2-3 मिनिटांनी ही वांगी आता परत दुसऱ्या साईडने छान अशी पलटून घ्या।
आणि परत या साईडने छान अशी वाफवून घेऊ द्या. आता दुसऱ्या साईडने छान अशी वाफवून घ्या. वांगी छान दुसऱ्या साईडने पण परतली आहे. आता पूर्ण वांगी या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्या आणि यात आपल्या आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालून घ्या. जेवढी तुम्हाला रस्सा हवी आहे भाजी त्या प्रकारे तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून घ्या. जर तुम्हाला घट्ट आवडत असेल तर उगाच थोडंसं पाणी टाकून घ्या. यामध्ये मला जेवढं हवं आहे तेवढं मी पाणी टाकून घेते. हे पहा, भाजीला छान असा सुगंध सुटलेला आहे. एकदम छान आपली वांगी दिसत आहेत. आता आपण या भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ. चवीनुसार मीठ घालून घ्या आणि परत वांगी एकदा परतवून घ्या. या भाजीमध्ये परत एकदा वरतून कोथिंबीर घालून घ्या आणि 7 ते 8 मिनिटे आता भाजीला छान असं शिजू द्या. हे पहा, भाजीला छान अशी उकळी फुटलेली आहे. एकदम झणझणीत आपली भरली वांगी तयार आहेत. हे पहा, झणझणीत अशी आपली भरली वांग्याची भाजी तयार आहे. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपी जर हव्या असतील तर कमेंटद्वारे कळवा.